नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. योगिताज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण केळाचं शिकरण बनवतोय. इथे तुम्ही पाहू शकता मी गरम करून गार केलेलं दूध घेतलेलं आहे. उकळी काढलेलं दूध आहे. थोडंसं गार झाल्यावर घेतलं आहे. इथं मी केळाचे कापसुद्धा केलेले आहेत आणि आपण 1 वाटी साखरसुद्धा घालणार आहोत. चवीप्रमाणे आपल्याला लागेल तशी साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आता आपण पाहूया शिकरण कसं बनवायचं ते. आता यामध्ये आपण केळाचे काप घालणार आहोत. सर्व केळी 4 ते 5 केळी मी इथं कट करून घेतलेली आहेत. तुम्ही तुम्हाला हवी तेवढी घेऊ शकता. मी हे 4 माणसांसाठी शिकरण बनवत आहे. आता यामध्ये आपल्याला पाऊण वाटी मी साखर घेते. मी इथं पाहू शकता आपली गोल वाटी असते ना, पाऊण वाटी मी साखर घातलेली आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही अजूनसुद्धा घालू शकता. अगदी साध्या सोप्या पद्धतीने, ही आपली महाराष्ट्रीयन पद्धत आहे, साधी सोपी. काही लोक मिक्सरला लावतात, त्यांना तसं आवडतं, तसंही करू शकतात, ते पण छान लागतं. आमच्या घरी असं आवडतं. मी साध्या सोप्या पद्धतीने रात्रीच्या जेवणासोबत खाण्यासाठी शिकरण चपाती असा बेत आहे आज. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास एक लाईक नक्की करा. तर पाहू शकता तुम्ही आपलं छानसं शिकरण तयार झालेलं आहे. यामध्ये वेलची पावडरसुद्धा घालतात, पण माझ्याकडे आता नाही आहे, वेलची पावडर संपली आहे. वेलची पावडर घालतात आणि खूप सुंदर लागते. चला तर मग रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.